माथेरान म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उंच उंच डोंगराची शिखरे, खोल दऱ्या, लाल माती, शांत वातावरण, घनदाट जंगल, इथल्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या आणि आकर्षित करणाऱ्या टोप्या आणि इथले मिळणारी छान छान ताजी ताजी जंगलातली फळे, हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर नक्कीच येते. नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत माथेरानला. तर इथे येण्याचा प्लॅन जो आहे तो आमचा अचानकच ठरला आणि सुरू झाली आमची माथेरानची छानशी जर्नी. तर इथे येण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सेंट्रल लाईनवरून कर्जत किंवा खोपोलीची लोकल ट्रेन पकडायची आहे आणि तुम्हाला नेरळ स्टेशनला उतरायचं आहे. 1-1.5 तासाचा प्रवास करून तुम्ही नेरळ स्टेशनला पोहोचाल आणि नेरळ स्टेशनच्या बाहेरूनच तुम्हाला 100 रुपये पर पर्सनच्या सीटने तुम्हाला वरती दस्तुरी नाक्यापर्यंत पोहोचवण्यात येते. नेरळ स्टेशनवरून दस्तुरी नाक्यापर्यंत यायला 10 ते 15 मिनटं लागतात आणि त्यातच तुम्हाला एक छोटासा घाट लागतो वरती चढण्याकरिता आणि त्या घाटामधूनच तुम्हाला जो जंगल आहे त्याची सुरुवात होते. तर तिथनं येताना वरती येतानाच तुम्हाला खूप छान असे नजारे बघायला भेटते. तर हा आहे दस्तुरी नाका आणि इथनं जे आहे ती माथेरानची सुरुवात होते. तर इथे सगळ्या 4 व्हीलर येऊन इथेच थांबतात. पुढे गाडीने तुम्ही नाही जाऊ शकत. तर गाड्या ज्या आहेत ते सर्व इथेच थांबतात आणि हे आहे माथेरानचं मेन स्टेशन. तर इथनं तुम्हाला आत जाऊन तुम्हाला एंट्री तिकीट काढायची आहे. एंट्री तिकीट जी आहे ती पर पर्सन ॲडल्टचे 50 रुपये चार्जेस आहेत मोठ्यांचे आणि लहान मुलांचे 25 रुपये चार्जेस आहेत. तर हे चार्जेस पे करून तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल. तर आपली एंट्री तिकीट काढून झालेली आहे. तर आता आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे. तर एंट्री केल्यावरच तुम्हाला असं काही नजारा दिसेल. इथे पूर्ण जे आहे ते नेटने कवर केलेलं आहे. मे बी ते माकडांपासून वाचण्यासाठी केलेलं असेल किंवा इतर कारणांसाठी, पण आधी हे इथे काहीच नव्हतं. मी 2-3 वेळा माथेरानला येऊन गेलेली आहे. तर आत्ता जे बांधलं आहे ते खूपच छान बांधलेलं आहे हे. तर इथनं आपल्याला पुढे पुढे चालत जायचं आहे. तर पुढे आल्यावरती तुम्हाला इथे आय लव्ह माथेरानचा हा मस्तपैकी बोर्ड दिसेल. तर इथे खूप जण सेल्फी वगैरे क्लिक करतात. तर तिथनं आत आल्यावरती थोडंसं चालत यायचं आहे तुम्हाला पुढे आणि हा आहे तो एंट्रन्स आहे. तर इथनं एंटर करताच तुम्हाला खाण्यापिण्याचे स्टॉल्स, पिण्याच्या पाण्याचे स्टॉल्स, सरबतचे स्टॉल्स, सगळे जे स्टॉल्स आहेत ते छोटे छोटे ते इथनं स्टार्ट होतात. तर तुम्ही काही नसेल आणलं खायला तरी तुम्हाला इथे जे आहे ते सर्व खाण्यापिण्याचं नाश्त्याचं सामान जे आहे ते तुम्हाला भेटून जाईल. तर इथले जे लोकल आहेत तेच इथले फळे वगैरे जे आहेत ते इथल्याच मार्केटमध्ये ते लोक विकतात. तर इथे तुम्ही बघू शकता हा बोर्ड आहे. इथे किती डिस्टन्सवरती आहे ते तुम्ही बघू शकता. इथे घोडे आहेत जे चारा खात आहेत. तर इथनं पुढे आत जाताना तुम्हाला बरेच ऑप्शन आहेत. जसं की तुम्ही चालत जाऊ शकता किंवा तुम्ही कार्टवरती जाऊ शकता किंवा तुम्ही घोड्यावरती जाऊ शकता किंवा आता नवीनच ई-रिक्षाचा पर्यायसुद्धा चालू केला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे खूप आकर्षित करणाऱ्या टोप्या आहेत वेगवेगळ्या रंगाच्या. इथे ऑल सीझनमध्ये लोक येतात त्यामुळे इथे टोप्या वगैरे उपलब्ध आहेत. इथे मार्केटमध्ये जे आहे ते लोकल माणसं याच माथेरानमध्ये उगणारी फळे जे आहेत ते विकतात. तर एंटर गेल्याच तुम्हाला इथे घोडे दिसतील. तर घोड्यावरनं जायचे चार्जेस जे आहेत ते 500पासून स्टार्ट होतात. 500, 1000, 1200 असे इथे चार्जेस आहेत. इथे काही पॉईंट्स आहेत महत्त्वाचे. तर ते तुम्ही तुमच्यावरती आहे तुम्हाला किती पॉईंट्स फिरायचे आहेत आणि हे लोक जे घोड्यावरून तुम्हाला ते पॉईंट्स सगळे फिरवतील. तर तुम्हाला जे आहे ते थोडीफार बार्गेनिंग जी आहे ती करायची आहे. तर इथे घोड्यावरून तुम्ही कोणते पॉईंट फिरणार आहेत वगैरे
आणि कोणत्या पॉईंट्स किती पॉईंट्स दाखवायला किती चार्जेस आहेत ते इथे या बोर्डवरती लिहिलेलं आहे. इथे MTDCचे रिसॉर्टसुद्धा आहे जिथे तुम्ही स्टे करू शकता. तर एंटर केल्यास तुम्हाला इथे माकडं जे आहेत ते दिसायला लागतील. तर तुम्ही बघू शकता हे माकड जे आहेत, तुमच्या हातात जर खाण्यापिण्याचं सामान असेल तर तुम्हाला खूप सावध राहायचं आहे, कारण माकडं येऊन कधी पण तुमच्या हातातनं वगैरे खेचून घेऊन जाऊ शकतात. तर अशा प्रकारची छोटी मोठी खाण्यापिण्याची स्टॉल्स जे आहेत ते तुम्हाला दिसतील. आणि इथे माथेरानचं मेन एंट्रन्स आहे आपलं. तर आता आपण एंटर करणार आहोत. तर खूपच छान वाटते. इथले वातावरण जे आहे ते खूपच थंड आहे. ई रिक्षाचा पर्याय अवेलेबल आहे जिथे तुम्ही 35 रुपये पर सीटने तुम्ही जाऊ शकता. तर इथे जो आहे तो टॉय ट्रेनचा टाइम टेबल दिलेला आहे. तर इथनं तुम्हाला टॉय ट्रेनचं तिकीट काढायचं आहे. तर टॉय ट्रेनचं तिकीट काढून इथे तुम्हाला पुढे यायचं आहे आणि हे टॉय ट्रेनचं स्टेशन आहे. तर इथनंच तुम्हाला नेरळ टू माथेरान सोडता येतात आणि माथेरानहून तुम्हाला या स्टेशनवरती, नेरळ स्टेशनवरती तुम्हाला इथे ट्रेन थांबेल, तुमची टॉय ट्रेन. तर इथून जाण्याचे 2 पर्याय आहेत. तुम्ही टॉय ट्रेनने जाऊ शकता. हे टॉय ट्रेनचं स्टेशन आहे. किंवा हा रोड जो आहे तो इथून तुम्ही जाऊ शकता. इथून तुम्ही पायी चालत जाऊ शकता, घोड्यावरून जाऊ शकता, कार्टने जाऊ शकता, किंवा तुम्ही जे ई रिक्षा अवेलेबल आहेत जे पर पर्सन 35 रुपये चार्ज करतात त्यांनी तुम्ही जाऊ शकता. तर अशा प्रकारचे कार्ट अवेलेबल आहेत. त्यांची जी प्राईस आहे ती 500, 600, 700 ते तुम्हाला काही सांगतील. तुम्हाला बार्गेनिंग करायचंच आहे इथे. तर अशा प्रकारे घोड्यांचा ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहे. घोडे जे आहेत ते पॉईंट्स अनुसार तुम्हाला इथे पैसे चार्ज केले जातात. किती पॉईंट्स तुम्हाला फिरायचे आहेत त्यानुसार तुम्हाला इथे पैसे चार्ज केले जातात. तर असे काहीसे घोडे जे आहेत ते तुम्हाला दिसतील जाताना. तर मार्केटमध्ये आपण एंटर केलेलं आहे. आता आपण वरती आलेलो आहोत. इथे एंटर गेल्याच तुम्हाला दुकानांची सगळे स्टोर्स दिसतील. इथे पिण्याच्या पाण्यापासून मार्केटमध्ये म्हणजे खूप विविध रंगाचे इथे तुम्हाला सुव्हिनियर्स, बॅग्स वगैरे सगळे दिसतील. आणि पुढे रेस्टॉरंटसुद्धा आहे. जेवणाची, नाश्त्याची सोयसुद्धा तुम्हाला इथे आहे. तर या मार्केटमध्ये सगळं काही उपलब्ध आहे. तर पुढे जाऊन तुम्हाला अशी टॉय ट्रेन दिसेल. आता ही ट्रेन जी आहे ती खालती जे मी तुम्हाला स्टेशन दाखवलं होतं नेरळचं, तर आता ही माथेरान टू नेरळ ही ट्रेन चाललेली आहे. तर जे टॉय ट्रेनचं स्टेशन दाखवलं होतं तिथे ती ट्रेन जाऊन थांबणार. तर अशा प्रकारची ही टॉय ट्रेन आहे ज्यात तुम्ही बसून खूपच मजा करू शकता. लहानपणाची आठवण देणारी ही माथेरानची ट्रेन आहे. तर या ट्रेनमध्ये बसण्याचा सुद्धा वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर एकदा तुम्ही नक्की हा एक्सपिरियन्स ट्राय करा. खूपच छान वाटतं. तर हे हॉटेल आहे रंगोली ट्रीट. त्याच्या समोरूनच तो रोड जातो जो मार्केटमध्ये जातो. तर इथे काही दुकानं आहेत, लोकल दुकानं, जिथे तुम्ही कीचेन्स वगैरे घेऊ शकता, सुव्हिनियर्स वगैरे घेऊ शकता, गिफ्ट वगैरे घेऊ शकता. इथे सगळं काही अवेलेबल आहे. तर इथे गॉगल्स वगैरे सगळं काही अवेलेबल आहे. हा डिटेल व्हिडिओ काढला आहे मी माथेरान मार्केटचा. तर इथे मी एक गोष्ट नोटीस केली, ते बॅग्स जे आहेत ते पर्सेस, बॅग्स ह्याचे कलेक्शन जे आहे ते खूपच छान आहे. तर तुम्ही ते बघू शकता. खूप छान छान बॅग्स वगैरे आहेत आणि रिझनेबल प्राईसमध्ये आहेत. 200-300 पासून स्टार्ट होतात.
ते 1000-1200 पर्यंत असतात त्यांची प्राइजेस. तर हे लोकल मार्केट आहे माथेरानचं. तर इथे चप्पल, शूज, गॉगल्स वगैरे सगळं काही उपलब्ध आहे. आणि इथल्या माकडांपासून तुम्हाला मी आधीच सावध केलेलं होतं. तर माकडं जे आहेत ते तुमच्या हातातील सामान जे आहे खाण्यापिण्याचं ते कधीही खेचून जाऊ शकतात. त्यामुळे मार्केटमध्ये फिरताना वगैरे तुम्हाला हातात काही खाण्यापिण्याचे सामान नाही ठेवायचं आहे. ह्या दुकानात सुद्धा बॅग्सचं कलेक्शन खूपच छान वाटलं मला. तर खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह बॅग्स वगैरे आहेत इथे तुम्ही बघू शकता. इथे हे गिफ्ट शॉप आहे, तिथे तुम्ही सुव्हेनियर्स वगैरे घेऊ शकता. माथेरानची आठवण म्हणून तुम्ही इथे मॅग्नेट सुद्धा घेऊ शकता, जे फ्रीज मॅग्नेट आहेत वगैरे. मी सुद्धा एक फ्रीज मॅग्नेट घेतलं इथली आठवण म्हणून. तर इथे खूप छान छान असे हे मॅग्नेट्स आहेत. 100 रुपयापासून यांची स्टार्टिंग होते. तर आता हे फुटवेअरचं दुकान आहे. इथे सुद्धा बॅग्सचे कलेक्शन वगैरे छान होते. इथनं तुम्हाला पुढे पुढे जायचं आहे चालत, आणि जे पॉईंट्स तुम्हाला बघायचे आहेत ते मार्केटच्या पुढे जे आहेत ते पॉईंट्स चालू होतात. तर इथे बेकरी वगैरे सुद्धा आहे. मी म्हटलं की मी इथे 2-3 वेळा आधी येऊन गेले, पण आत्ता जे मार्केट डेव्हलप झालेलं आहे ते एवढं कधीच नव्हतं. आत्ता खूप मार्केटमध्ये चेंजेस करण्यात आलेत. खूप नवीन नवीन स्टॉल्स, दुकानं वगैरे ओपन झालेली आहेत. नवीन रेस्टॉरंट, हॉटेल वगैरे ओपन झालेली आहेत. तर हे नरिमन चिक्की मार्ट आहे, जिथे तुम्ही चिक्की वगैरे घेऊ शकता. इथे सर्व प्रकारच्या चिक्क्या ज्या आहेत ते अवेलेबल आहेत. आता इथे एक मसाज पार्लर सुद्धा ओपन केलेला आहे. जर तुम्ही वरतून खालतून चालत आला आहात वरती, तर इथे तुम्ही रेस्ट करू शकता. 500 पासून स्टार्ट होतात यांची चार्जेस वगैरे आहेत. ते 1000-1200 पर्यंत उपलब्ध आहेत. तर इथे 15 मिनटं, 20 मिनटं किंवा अर्धा तास किंवा 1 तासाचे चार्जेस जे आहेत ते इथे तुम्ही पे करून इथे रेस्ट करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता वेगळे सँडल्स, फुटवेअर्स वगैरे अवेलेबल आहेत. तर ह्या दुकानांमध्ये सुद्धा बॅग्सचे कलेक्शन मला खूपच छान वाटले होते. खूपच छान आहे हा मार्केटचा परिसर. आणि इथे एक गार्डन सुद्धा आहे, जिथे आतमध्ये तुम्ही लहान मुलां असतील तर तुम्ही जाऊन आतमध्ये बसू शकता वगैरे. तर इथे जरा मला काही वेगळं वाटलं. इथे आहे ते छोलेंचे इथे वेगवेगळे विविध प्रकार आहेत, जसं की गार्लिक छोले, पुदिना शेव छोले वगैरे इथे ह्या दुकानामध्ये उपलब्ध होते. 100 रुपयापासून त्यांची स्टार्टिंग प्राईस होती. पुढे गेल्यावरती तुम्हाला इथे माथेरानचा मॅप दिसेल, तर त्यानुसार तुम्हाला इथे प्लॅन करायचं आहे. तर इथे सगळ्या पॉईंट्स वगैरे दिलेले आहेत. तर जर तुम्हाला घोडे घ्यायचे तर 5 पॉईंट दाखवण्याचे तुम्हाला इथे पर पर्सन 400 रुपये चार्ज करण्यात येते. तर हा लुईसा पॉईंट आहे. तर इथनं तुम्ही बघू शकता किती छान वाटतं हे डोंगर वगैरे. तर आम्ही जास्त पॉईंट्स कव्हर नाही केले, फक्त आम्ही 2-3 पॉईंट्स कव्हर केले होते. त्यामुळे मी मार्केटचा डिटेल व्हिडिओ बनवला आहे. आणि हे पॉईंट्स जे आहेत ते आम्ही खूप कमी कव्हर केलेले आहेत. तर इथे चहा पाण्याचे स्टॉल्स वगैरे सुद्धा दिसतील तुम्हाला. इथे नाश्त्याचे स्टॉल्स वगैरे सुद्धा उपलब्ध आहेत. तर खूपच सुंदर आहे हा लुईसा पॉइंट. तुम्ही बघू शकता तिथे नदी सुद्धा तुम्हाला दिसते आणि खोल दरी आहे ही खूप. तर पुढे आम्ही गेलो इथे इको पॉइंटला. तर हा इको पॉइंट जो आहे तो खूपच छान आहे. इथे लोक येऊन त्यांच्या प्रियकराचे म्हणजे त्यांच्या आवडीच्या व्यक्तीचे नाव वगैरे आहे ते ओरडत असतात.
तर जो आवाज आहे इथे म्हणणं आहे की जो आवाज आहे तो इको होऊन परत येतो. तर असा प्रकारचा हा इको पॉईंट आहे. खूपच छान आहे हा पॉईंट. तर इको पॉईंटच्या पुढेच तुम्हाला हे थोडेसे गेम्स वगैरे दिसतील. इथे 50 रुपये चार्ज करून हे गेम्स वगैरे असे तुम्ही खेळू शकता. लहानपणी आपण जसे गेम्स वगैरे खेळायचो तसे आहेत तिथे गेम्स वगैरे. इथे पुढे तुम्हाला चहा नाश्त्याचे स्टॉल्स वगैरे दिसतील, जिथे तुम्ही चहा, कॉफी, मॅगी, पोहे, उपमा वगैरे तुम्ही खाऊ शकता. सरबत वगैरे सुद्धा इथे भेटतं. तर पुढे जो आहे तो इको पॉईंट आहे. तर अशा प्रकारे ही आमची माथेरानची जर्नी होती. जास्त पॉईंट्स आम्ही कवर नाही करता आले कारण आम्हाला पोहोचायला तिथे खूप लेट झाला होता. तर अशा प्रकारे हा घोड्यांचा जो आहे तो स्पॉट आहे. इथे सगळे घोडे जे आहेत ते थांबवले जातात आणि इथून तुम्हाला पुढे पायी चालत जायचं आहे. तिथे घोडे जात नाहीत, तर सगळ्या घोड्यांना इथेच थांबवण्यात येते आणि पूर्ण पॉईंट्स वगैरे बघून तुम्ही परत याच पॉईंटला येऊ शकता आणि घोड्यावरून तुम्ही फिरू शकता पुढच्या पॉईंट्सला. तर काही पॉईंट जे आहेत ते घोड्यावरूनच तुम्ही बघू शकता आणि काही पॉईंटला तुम्हाला चालत पायी जायचं आहे. तर अशा प्रकारचा हा आमचा आजचा माथेरानचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ जर पूर्ण पाहिला आहे तुम्ही इथपर्यंत तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब जे आहे ते नक्की करा. तर इथे तुम्ही बघू शकता माकडांची मस्ती वगैरे चाललेली असते. तर असाच होता आमचा आजचा छोटासा माथेरानचा व्लॉग. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. भेटूया पुढच्या अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त